नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. वैदिक सणांचे योग रहस्य भाग 16. भीष्म द्वादशी. या दिवशी पितामह भीष्मांनी आपला शरपंजरी पहुडलेला देह सोडून प्राणत्याग केला. म्हणून आजचे दिवशी भीष्मांना तर्पण करायचे असते. ज्यांना संतती होत नसेल त्यांनी मनोभावे ही भीष्म द्वादशी केल्यास पितामह भीष्मांच्या पुण्यप्रतापाने अशांना पुत्रप्राप्ती होत असते अशी श्रद्धा आहे. महाभारतातील भीष्माचे जीवन मात्र लोकविलक्षण. त्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहून सर्वांचा कमीत कमी 2-250 वर्षे सांभाळ केला. आपले मरण स्वतःच सांगितले आणि शरपंजरी देह पडला असताना सुद्धा उत्तरायण लागेपर्यंत कुडीत प्राण ठेवला आणि ज्या दिवशी उत्तरायण लागले त्या दिवशी कुडीचा त्याग केला. तिकडे भगवान श्रीकृष्णाची लीला काही औरच. त्यांनी फक्त एक बाण लागल्याचे निमित्त करून देहत्याग केला आणि त्यांचे परमभक्त भीष्म मात्र शेकडो बाण लागून सुद्धा प्राण काढायला तयार नाही. महाभारतातील 2 महापुरुष भीष्म आणि भगवान श्रीकृष्ण दोघेही आयुष्यभर खेळ खेळले. आपल्या समक्ष सर्वांचा संहार केला, करविला आणि पाहिला, अगदी स्वजनांचा सुद्धा. आणि एखाद्या धीर गंभीर पुरुषाप्रमाणे दोघेही हसत खेळत चालते झाले. एकाच नाण्याच्या 2 बाजू. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमभक्त पितामह भीष्म. त्यांचे परमपावन, परमपराक्रमी आणि परमधन्य अशा स्मृतीनिमित्त आजची भीष्म द्वादशी सर्वजण साजरी करतात. साधकातील भीष्मरूप निर्धार शक्ती आता ब्रह्मशराने विद्ध होऊन परमनिर्वाण गतीला प्राप्त झाली आहे. आज आता निर्वाणाची उत्तरायण गती सुरू झाली. पौर्णिमेला माघस्नान समाप्ती होते. नवमीला रामदास नवमी येते. एकादशीला विजया एकादशी करतात. त्रयोदशीला महाशिवरात्री करतात. याच दिवशी माघ मास आपली माया आटोपतो आणि भगवंताला प्रिय असा फाल्गुन मास कालपटावर आपली नरद सरकवितो. परंतु अगोदरच द्वादशीला वसंत ऋतू शिशिर ऋतूला बाजूस सारून ऋतुमानावर आपले स्वामित्व प्रस्थापित करतो. महाशिवरात्री. त्रयोदशीला महाशिवरात्री येते. शिवोपासकांचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. आजचे दिवशी साधकाला शिवसान्निध्य राहून उपवास करायचा असतो. उपवास याचा अर्थ भगवंता सान्निध्य राहणे. त्याची गैरसमजूत करून आम्ही लोक दिवसभर खात सुटतो ही गोष्ट वेगळी. महाशिवरात्रीला काहीच भक्षण करायचे नसते, पाणीसुद्धा. रात्री पूर्ण जागरण करून भगवंताजवळ राहून उपवास करायचा असतो. इतके तप केल्यावर भगवान शिव प्रसन्न होणार नाहीत काय? अवश्य होतील, पण भावना हवी. दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला पाने करून ब्राह्मण भोजन घालून मग स्वतः अन्न भक्षण करावे. शिवो भूत्वा शिवम यजेत. शिवा सान्निध्य राहून शिवासमान होणे यालाच शिवरात्री म्हणतात. वैदिक पराक्रम यातच आहे. शिशिर ऋतूचा शीतव्याप आता संपला. कृष्णाप्रमाणेच चोरून वसंताने ऋतूच्या प्रांगणात प्रवेश केला आहे. मग नभातील चांदण्या नाही का त्या कुसुमाकर वसंताला भगवान समजून गोपीप्रमाणे लाजत नाचत मुरडत एक एक करून नभ प्रांगणात येणार. गोविंदाग्रज कवी म्हणतात, नाचत या गगनात नाथा, ताऱ्यांची बरसात नाथा, आणिक होती माणिक मोती, चंदेरी दर्यात नाथा, नाचत या गगनात नाथा. आता चंदेरी दर्याची रात सुरू होणार आहे उद्यापासून. भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.